बघा, डोके चालवा आणि जोडे लावा, विराम चिन्हे ओळखा. चिन्ह ओळखायचं ए गट बी गट. इथे तुम्हाला बघा पूर्णविराम चिन्हांची नावे आहेत. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, अर्धविराम, स्वल्पविराम आणि अपूर्णविराम. आणि या बी गटामध्ये चिन्ह आहेत. योग्य चिन्ह ओळखायचं आहे आणि त्याची जोडे लावायची आहे. चला, कोण येतं पुढं? चल तू कोण? चल, पूर्णविराम ओळख. खडू घे तिथला. हा, पूर्णविराम ओळख. पूर्णविराम कुठे आहे चिन्ह? हा, त्याची जोडी लावायची. पूर्णविराम आलं का? बरोबर आहे. काय झालं तिच्यासाठी? चल तू ये. आता आहे हे कोणतं आहे? काय लिहिलं इथे? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह कुठं आहे बघ? हा, प्रश्नचिन्हाची जोडी लाव. प्रश्नचिन्ह, व्हेरी गुड. टाळ्या वाजवण्यासाठी. आता पुढे उद्गार चिन्ह. बघूया, तुझं नाव काय? स्वप्नील. उद्गार चिन्ह कुठं आहे? उद्गार चिन्ह, उद्गार वाचक असं ते आहे. उद्गार चिन्ह हा कोणता आहे? उद्गार चिन्ह इकडे दाखव. हा, उद्गार चिन्ह. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. अर्धविराम कोण दाखवते आता? चल, अर्धविराम. अर्ध असतं, अर्धविराम असतो. नाही, सॉरी, अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह बघा, अवतरण केलेलं असतं तेव्हा अवतरण चिन्ह कुठं आहे? आहे का रे? बरोबर. अवतरण चिन्ह ओके, बरोबर आहे. काय झालं तिच्यासाठी? अर्धविराम. अर्धविराम. हा, इकडे बघा. आता राहिलेला आहे स्वल्पविराम. आता पुढे स्वल्पविराम. चल राहून स्वल्पविराम कुठं आहे? स्वल्पविराम म्हणजे वाक्यात स्वल्पविराम आलेले असते. स्वल्पविराम ते अपूर्णविराम तू हे करतो. स्वल्प विराम काय नाही करायची. हा, स्वल्पविराम. काय झालं त्यासाठी? आता शेवटचा आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम कुठे आहे बघूया. अपूर्ण, पूर्ण नसतं वाक्य झालेलं त्यामुळे चिन्ह येते. हा, तू चल. अपूर्ण विराम. अपूर्ण विराम चिन्ह कुठे आहे? हा, व्हेरी गुड. काय वाजवा त्यासाठी? लक्षात आलं? थोडं डोकं चालवायचंय आणि तुम्हाला असे परीक्षेमध्ये पण प्रश्न येऊ शकतात. चिन्ह ओळखायचे असतात आणि